जे 20-20 सामने असतात त्यावेळेस जी मॅच बघण्यात मजा असते तीच मजा केज मतदारसंघ असेल, बीड मतदारसंघ असेल आणि माजलगाव मतदारसंघ असेल, हीच परिस्थिती या 3 मतदारसंघात आहे। बाकीचे 3 मतदारसंघ जर आपण पाहिले, परळी, गेवराई, आष्टी, हे तिन्ही उमेदवार जवळपास विजयाकडे गेलेले आहेत। यामुळे हे बाकीचे 3 मतदारसंघ जर आपण धरले तर मात्र या मतदारसंघात अटीतटीची लढत होते। आता 14व्या फेरीचा बीड मतदारसंघातील जो निकाल आहे आपल्या हाती आलेला आहे आणि आपण जर पाहतोय यामध्ये संदीप क्षीरसागर यांनी 11,987 मतांची आघाडी घेतलेली आहे। हीच आघाडी अजून जी 15वी फेरी असणार आहे, या 15व्या फेरीमध्ये मोठ्या प्रमाणात संदीप क्षीरसागर यांना आघाडी मिळेल। जर ही 15-16 कडे जर ही आघाडी गेली तर मात्र योगेश क्षीरसागर यांचं जे डोकेदुखी आहे, टेन्शन आहे, हे वाढण्याची शक्यता आहे। यामुळे येणारे जे 2 फेऱ्या आहेत, या 2 फेऱ्यामध्ये योगेश क्षीरसागर यांना जर ही लीड तोडण्यात यश आलं तर त्यांच्या पदरात यश पडेल, नाही तर जे 10व्या फेरीपर्यंत त्यांनी जी पकड धरली होती ती पकड निसटताना मात्र ह्या 2 फेऱ्यामध्ये दिसून येईल।